नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। मृत्यू, आकस्मिक मृत्यू की अपघात? 20 ऑगस्ट रोजी वाशीनाका येथील साई मराठा हॉटेलमध्ये एक दुर्दैवी घटना घडली। हॉटेलचा कर्मचारी हॉटेलच्या छतावरून पडल्याची चर्चा सर्वत्र पेणमध्ये सुरू होती, मात्र खरं काय हे समोर आलेच नाही। फक्त तर्क वितर्क सुरू होते। अखेर गरजा रायगड 7 संवादच्या हाती पेण पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक 47/2025 चा डेली रिपोर्ट हाती लागला। त्यात असलेली हकीकत आणि घडलेली बाब यामध्ये तफावत असल्याचे बोलले जात आहे। कारण खबर देणारे अमृत गावडे यांनी या घटनेतील मयत व्यक्ती रवींद्र भोसले हा बेशुद्ध अवस्थेत रात्री 11 वाजता पडला असल्याचे सांगितले। परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा भ्रमंती ध्वनीवरून अमृत गावडे यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्याने देखील हकीकत मध्ये रात्री 11 वाजता बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे सांगितले। परंतु त्याचे पूर्ण नाव त्याला माहित नसल्याचे सांगितले। तसेच मालकाच्या सांगण्यावरून फिर्याद दिल्याचेही सांगितले। प्रथमदर्शनी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यातील मयत व्यक्ती हा उंचावरून पडून डोक्याला मार लागल्याने मयत झाल्याचे म्हटले आहे। मग खबर देणारा अमृत गावडे याने ही बाब का सांगितली नाही? तसेच दवाखान्यात आणण्या अगोदरच ही व्यक्ती मयत असल्याचे डॉक्टरांचे देखील म्हणणे आहे। तसेच या हॉटेलचे मालक शरद पाटील असून सदरचे हॉटेल हरीश शेट्टी आणि सतीश शेट्टी हे चालवत असल्याची माहिती भ्रमंती ध्वनीवरून फिर्यादी अमृत गावडे याने गरजा रायगड 7 संवादशी बोलताना दिली। तसेच जर हॉटेलमध्ये रवींद्र भोसले वेटर अथवा कुक म्हणून काम करत असेल तर पूर्ण माहिती मालकाला असणे गरजेचे होते, परंतु ही माहिती देखील लपवल्याचे दिसत आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत। तसेच पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक 47/2025 भारतीय न्याय संहिता कलम 194 नुसार गुन्हा दाखल झाला आहे। ज्या वेळेला हॉटेलचे सीसी कॅमेरे चेक केले जातील त्यावेळेला सत्यता समोर येईल। रवींद्र भोसले हे बेशुद्ध होऊन मरण पावलेत की उंचावरून पडून मरण पावलेत अथवा उंचावरून ढकलून मरण पावलेत, पोलीस तपासात हे सर्व निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।